महाराष्ट्रातील सर्व सन्माननीय अभियोक्ते, पोलीस तपासी अधिकारी आणि वकील बंधू आणि भगिनींनो नमस्कार. मी CY पाटील, अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पनवेल. BNSS कलम 35(7) आरोपीच्या अटकेसाठी पोलीस उपअधीक्षक यांची परवानगी केव्हा गरजेची आहे? कलम 35(7) BNSS चा when police may arrest without warrant, no arrest shall be made without prior permission of an officer not below the rank of deputy superintendent of police in case of an offense which is punishable for imprisonment of less than 3 years and such person is infirm or is above 60 years of age. कलम असं म्हणतो की 3 वर्षापेक्षा कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्यातील आरोपी जर मानसिक अथवा शारीरिक दृष्टीने दुर्बल असेल किंवा दुसरी सिच्युएशन त्याचं वय 60 पेक्षा जास्त असेल आणि त्या आरोपीला जर अटक करायची असेल तपासी अधिकाऱ्यांना तर मात्र माननीय DYSP यांची परवानगी त्यांनी घेणं अनिवार्य आहे. आरोपी हा मानसिक अथवा शारीरिक कमजोर किंवा तसं नसेल 60 पेक्षा जास्त वय आणि गुन्ह्याची शिक्षा 3 वर्षापेक्षा कमी म्हणजे 2 वर्ष 364 दिवसापर्यंतच. हे 3 क्रायटेरिया आपण लक्षात घ्या. आता आपण BNS मध्ये 3 वर्षापेक्षा कमी शिक्षा असलेले किती गुन्हे आहेत हे पाहूया. मित्रांनो, भारतीय न्याय संहितेमध्ये एकूण 157 सेक्शन्स आहेत. त्या 157 सेक्शन्स मध्ये 3 वर्षापेक्षा कमी शिक्षा देण्यात आलेली आहे. 1 वर्ष, 6 महिने, 2 वर्ष वगैरे वगैरे. ज्या ज्या ठिकाणी 3 वर्षापर्यंत असं लिहिलं असेल तिथे 35(7) लागू होत नाही. गुन्ह्याला 3 वर्षाच्या आत शिक्षा असली तरच 35(7) प्रमाणे DYSP यांची परमिशन तुम्हाला घेणं गरजेचं आहे. BNS मध्ये 157 कलम आहे. आता BNS सोडून इतर जे कायदे आहेत, अनेक कायदे आहेत, त्यात जर ही सिच्युएशन आली की 3 वर्षापेक्षा कमी शिक्षा आहे म्हणजे 2 वर्ष 364 दिवस एवढं आपण लक्षात ठेवा. अशी जर शिक्षा आहे आणि त्यातील आरोपी हा मानसिक कमजोर किंवा त्याचं वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे आणि त्याला जर अटक करायची असेल तरच तुम्हाला DYSP यांच्या परवानगीसाठी जावं लागेल. पण असं जरी असलं तरी एक बाब तपासी अधिकारी म्हणून आपण लक्षात घ्या की अशी जरी सिच्युएशन आहे की तुम्हाला DYSP ची परमिशन घ्यावी लागते, 3 वर्षापेक्षा कमी शिक्षा आहे, पण असं असलं तरी अगोदर तुम्ही BNSS कलम 35(1)(ब)(2) म्हणजेच CRPC पूर्वीचा CRPC कलम 41(1)(ब)(2) अर्नेश कुमार विरुद्ध स्टेट ऑफ बिहार सगळ्यांना आपल्याला न्यायनिवाडा मान्य सर्वोच्च न्यायालयाचा माहिती आहे. त्या न्यायनिवाड्याप्रमाणे ह्या कलमाप्रमाणे जे 5 कारण दिलेले आहेत त्या 5 कारणापैकी काहीतरी कारण असेल तरच मग तुम्हाला परमिशनसाठी जावं लागेल. म्हणजे सुरुवातीला तुम्ही हे बघा, असा जर आरोपी असला ज्याला 2 वर्ष आणि 364 दिवसापर्यंतची शिक्षा आहे अशा गुन्ह्याला, त्याला अटक तुम्हाला करायची आहे, परंतु तो शारीरिक कमजोर आहे, मानसिक कमजोर आहे किंवा त्याचं वय 60 पेक्षा जास्त आहे, अशी परिस्थिती आहे. परवानगीसाठी जाण्यापहिले हे बघा की BNSS कलम 35(1)(ब)(2) यानुसार 5 जे कारण दिले ते कारण तरी आहेत का, म्हणजे अर्नेश कुमारच्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट कराव्या लागतील. जर नसतील तर मात्र आपल्याला सरळ BNSS कलम 35(3) म्हणजे पूर्वीचा CRPC कलम 41(अ) ची नोटीस द्यावी लागेल आणि तुम्हाला तपास हा संपवावा लागेल. अटक तुम्हाला करता येणार नाही. ह्या कलमाबाबत जरा गोंधळ होता म्हणून ह्या कलमाची चर्चा मी आपल्याशी केलेली आहे. जय हिंद, नमस्कार, धन्यवाद.